एवढी मोठी मुंबई आमची आहे. ती मुंबई काय महायुतीच्या बापाची आहे, बापजाद्यांची आहे का, उपऱ्यांची आहे का, भ्रष्टाचारांची आहे का? मुंबईवर गेल्या 60 वर्षापासून ठाकरेंचंच राज्य आहे, शिवसेनेचंच राज्य आहे. जवळजवळ बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत संयुक्त वचननाम्याची आज घोषणा होते आहे. एनसीपी शरद पवार ही तुमच्याबरोबर आहे. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत. आज शिवसेना भवनामध्ये 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे. साधारण तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत. शशिकांत शिंदे येत आहेत. उद्धवजी ते आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील अशा प्रकारचं आहे. आणि त्यानंतर आज काल आपण पाहिलं असेल की उद्धवजींनी अनेक शाखांना भेटी दिल्या, सभांबरोबर शाखांना भेटी द्यावं. मग शिवसेना असेल किंवा मनसेच्या शाखा असतील, त्यांना भेटी देऊन कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करावा. शाखा भेटी ही एक छोटी सभाच असते. तर माननीय उद्धवजी आणि राज्य या दोघांनीही हे ठरवलं आहे की जसजसा वेळ मिळेल सभा आणि दौऱ्यांतून त्यानुसार मुंबईतील शाखांना भेटी द्यायच्या. राऊतसाहेब, एक माहिती समोर येते आहे की 12 जानेवारीला महायुतीची सभा शिवाजी पार्कमध्ये होते आहे. ठाकरे बंधूंच्या सभेचं काही नियोजन आहे? कारण आम्ही खरं म्हणजे 11 तारीख मागितली होती, रविवारी. पण जसं बिनविरोधचा घोटाळा आहे, ज्याच्या आधी ससा तो पारधी सत्ता आहे, त्याच्यामुळे आता तारखांचे काय घोळ पालिका प्रशासन, नगरविकास प्रशासन त्यांच्या हातामध्ये आहे. पण आमच्या लोकांनी मग मनसेतर्फे असेल किंवा शिवसेनेतर्फे असेल 11 आणि 12 या दोन्ही दिवशी आम्ही मागणी केलेली आहे शिवतीर्थ. पण आम्हाला खात्री आहे 11 किंवा 12, शक्यतो 12 या दिवशी आम्हाला सभेची परवानगी मिळू शकते. सर, जी 12 जानेवारी ही तारीख महायुतीच्या सभेसाठी आणि हे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की आमची मुंबईमध्ये शिवतीर्थावर सभा होऊ नये. हा एक रडीचा डाव त्यांचा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी जी मागणी करतो आपण की आम्हाला हे मैदान मिळावं, त्या तारखांचे सुद्धा घोळ केलेले आहेत. त्यांच्या हातात सरकार आहे ना. प्रश्न हा आहे की समजा जर 12 तारखेला महायुती सभा होणार असेल तर मग ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होईल ना. एवढी मोठी मुंबई आमची आहे. ती मुंबई काय महायुतीच्या बापाची आहे, बापजाद्यांची आहे का, उपऱ्यांची आहे का, भ्रष्टाचारांची आहे का? मुंबईवर गेल्या 60 वर्षापासून ठाकरेंचंच राज्य आहे, शिवसेनेचंच राज्य आहे. जवळजवळ बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत एवढी मोठी मुंबई आहे. पण शिवतीर्थाला एक महत्त्व आहे, नक्कीच शिवतीर्थाला एक महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळेच हे महायुतीचे मुंगळे बरं का, जे सत्तेच्या गुळाला चिटकून बसलेले आहेत, त्यांचा तो प्रयत्न आणि डाव ते सुरू आहेत की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल.